नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो 4 ते 5 प्रकारचे प्रश्न येणार आहेत. ते 4 ते 5 प्रकारचे प्रश्न, टोटल 10 प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. पण ते 4 ते 5 टाईपमध्ये काय केले गेलेले आहे, डिवाइड केले गेलेले आहेत. आणि असेच प्रश्न 101% तुम्हाला या येत्या DMER फार्मासिस्ट एक्झाममध्ये काय करणार आहे, बघायला मिळणार आहे. ओके, तर तुमचा वेळ न घेता विद्यार्थी मित्रांनो एकदा पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो शिक्षक दिनानिमित्त. आणि एकदा शॉर्टमध्ये मी सांगतो की आपली जी टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजवर आज 60% ऑफ आहे शिक्षक दिनानिमित्त. आणि जे बुक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बुकवर सुद्धा 15% डिस्काउंट आहे. तर असे जे प्रश्न आहेत ते 101% आपल्या बुकमध्ये कव्हर केलेले आहेत, त्यामुळे त्याचा तुम्हाला नक्कीच 100% फायदा होईल. ओके, तर चालू करूया आजचा व्हिडिओ. काय आहे टॉपिकचं नाव? स्टरिलायझेशन आणि डिसइन्फेक्टंट्स. आणि या टॉपिकवर तुम्ही मागचे DMERचे 2 ते 3 पेपर जर बघितले तर 2 ते 3 प्रश्न तुम्हाला याच्यावर काय करायला भेटतात, बघायला मिळतात. 2 ते 3 किंवा 5 प्रश्न सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. ओके, तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या प्रश्नापासून. बघा, 4 ते 5 प्रकारचे प्रश्न म्हणजे कोणते? एक तर डेफिनेशनवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की अँटीसेप्टिक म्हणजे काय, डिसइन्फेक्टंट म्हणजे काय, बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय, फंगिस्टॅटिक, जर्मिसायडल, एकदम सिंपलवाला क्वेश्चन. तर त्या प्रकारचा प्रश्न, त्याच्या संबंधातल्या काही डेफिनेशन आपण बघणार आहोत. दुसरा प्रश्न विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की कोणतं मटेरियल कोणत्या मेथडनं तुम्हाला स्टरिलाइज करायचं आहे. ओके, मेथड ऑफ स्टरिलायझेशन तुम्हाला विचारू शकतात. ओके, अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. तिसरा प्रश्न तुम्हाला ते विचारू शकतात या टॉपिकवर की कोणत्या डिसइन्फेक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती यूज करतात, आहे की नाही. डिसइन्फेक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला ते काय करू शकतात, विचारू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना चौथा प्रश्न तुम्हाला ते विचारू शकतात चौथ्या प्रकारचा की कोणत्या मेथड ऑफ स्टरिलायझेशनची बॅक्टेरियाला मारण्याची जी मेकॅनिझम आहे ती कोणती आहे. ओके, मेकॅनिझम ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ बॅक्टेरिया, ती मेकॅनिझम कोणती आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कोणतं मटेरियल कोणत्या मेथडनं स्टरलाइज करतात ते आपण बघितलं. त्यानंतर एक बायोलॉजिकल आणि केमिकल इंडिकेटर्स असतात, आहे का नाही. तर ते बायोलॉजिकल इंडिकेटर किंवा केमिकल इंडिकेटर कोणत्या मेथडचा कोणता आहे हे सुद्धा तुम्हाला काय करू शकतात, विचारू शकतात. अशा 5 ते 6 टाईपचे प्रश्न ते या टॉपिकवर तुम्हाला विचारतात. आपण सुरुवात करूया डेफिनेशन पासून. बघा, पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलेला आहे, तर व्हॉट इज द फॉलोइंग बेस्ट किंवा विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाईन स्टरिलायझेशन. म्हणजे स्टरिलायझेशनची एकदम बेस्ट डिस्क्राईब करणारी डेफिनेशन कोणती, स्टरिलायझेशन म्हणजे नेमकं काय. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला ऑप्शन दिलेला बघा, डिस्ट्रक्शन ऑफ द व्हिगेटेटिव्ह फॉर्म्स ऑफ मायक्रोब ओनली. फक्त व्हिगेटेटिव्ह फॉर्मला मारणे म्हणजे स्टरिलायझेशन का नाही. आता व्हिगेटेटिव्ह फॉर्म म्हणजे काय, असे बॅक्टेरियाचे फॉर्म्स की जे रॅपिडली ग्रोविंग आहेत, का आहेत, रॅपिडली ग्रोविंग आहेत. ओके, ते काय स्वतःचं जर्मिनेशन करू शकतात, म्हणजे ते रॅपिडली ग्रो होऊ शकतात, मल्टिप्लाय होऊ शकतात, आलं लक्षात, रिप्रोडक्शन करू शकतात आणि ते ऍक्टिव्ह आहेत, इन्फेक्शन सुद्धा कॉज करू शकतात. त्यांना आपण व्हिगेटेटिव्ह फॉर्म म्हणतो. मग फक्त व्हिगेटेटिव्ह फॉर्मला मारणे म्हणजे स्टरिलायझेशन का नाही, तर बिलकुल नाही, हे आपलं आन्सर राहणार नाही. दुसरा ऑप्शन काय आहे, डिस्ट्रक्शन ऑफ द ऑल फॉर्म्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग स्पोर्स. तर हो, हे आपलं राईट आन्सर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑल फॉर्म्सला काय करतात, हे स्टरिलायझेशनद्वारे काय केले जाते, मारल्या जाते. आता ऑल फॉर्म म्हणजे काय, एक तर असतात आता आपण जे बघितले ते व्हिगेटेटिव्ह फॉर्म्स. कोणते? व्हिगेटेटिव्ह फॉर्म्स. ओके, आणि दुसरे असतात विद्यार्थी मित्रांनो स्पोअर फॉर्म्स असतात. आता हे जे स्पोअर फॉर्म म्हणजे काय, इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो विद्यार्थी मित्रांनो. स्पोर्स इनॅक्टिव्ह असतात, पण त्यांना जर फेवरेबल कंडिशन भेटली तर ते ऍक्टिव्ह होतात. म्हणजे सध्या ते डॉर्मंट फेजमध्ये आहेत. कोणत्या फेजमध्ये आहेत? डॉर्मंट म्हणजे इनॅक्टिव्ह किंवा लॅटेंट फेजमध्ये आहेत, आणि नंतर ते काय होऊ शकतात, ऍक्टिव्ह होऊ शकतात. तर मग व्हिगेटेटिव्ह जे ऑलरेडी ऍक्टिव्ह आहेत, आणि जे स्पोअर म्हणजे जे फक्त इनॅक्टिव्ह आहेत पण त्यांना जर फेवरेबल कंडिशन भेटली ते ऍक्टिव्ह होऊ शकतात. अशा दोन्ही फॉर्मला जर कोणतं अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट काय करत असेल, मारत असेल, तर ती जी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण स्टरिलायझेशनची प्रोसेस म्हणतो, किंवा या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, स्टरिलायझेशनची प्रोसेस म्हणतो. म्हणजे स्टरिलायझेशन ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये व्हिगेटेटिव्ह फॉर्म्स ॲज वेल एज स्पोअर फॉर्म जे आहेत ते काय केले जातात, डिस्ट्रक्ट केले जातात कम्प्लिटली. ओके, आता इथं स्टरिलायझेशनची डेफिनेशन तर आपण बघितली. ओके, आता आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वाच्या डेफिनेशन. जसं की बघा, स्टरिलायझेशनची डेफिनेशन मी आत्ताच सांगितली विद्यार्थी मित्रांनो. स्टरिलायझेशन इज द प्रोसेस बाय विच एन आर्टिकल, एखादा आर्टिकल
किंवा सरफेस ऑर द मीडियम इज फ्रीड ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आयदर इन द व्हेजिटेटिव्ह ऑर स्पोअर स्टेट. हे तर मी सांगितलं तुम्हाला. आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचं, स्टरलायझेशन. मग एक डिसइन्फेक्टंट किंवा डिसइन्फेक्शन प्रोसेस सुद्धा असते. आता डिसइन्फेक्शन ही जी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, ही काय करतं, किलिंग किंवा इनिबिशन ऑर द रिमूव्हल ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट मे कॉज डिसीज. म्हणजे असे मायक्रो ऑर्गॅनिझम की ते डिसीज कॉज करू शकतात, त्यांना किल करण्याचं किंवा इनिबिट करण्याचं काम करणं म्हणजेच कोणती प्रोसेस, डिसइन्फेक्शन. पण जनरली ही डिसइन्फेक्शन प्रोसेस जी आहे विद्यार्थी मित्रांनो, इनॅनिमेट ऑब्जेक्ट म्हणजे जे इनॅक्टिव्ह ऑब्जेक्ट आहेत किंवा त्यांना लिव्हिंग टिश्यू न म्हणता बाकीच्या, फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा सरफेस एरिया फॉर एक्झाम्पल काय करायचा आहे, स्टरलाइज करायचा आहे, तर तिथं आपण डिसइन्फेक्टंट काय करू शकतो, यूज करू शकतो. जसं की बाथरूम वगैरे समजा किंवा काही इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत, तर ही जी प्रोसेस आहे याला आपण डिसइन्फेक्शन म्हणतो. आलं लक्षात. म्हणजे इनॅनिमेट ऑब्जेक्ट आहेत, रूम्स आहेत, ब्लँकेट्स आहेत, आपले इन्स्ट्रुमेंट्स आहेत, यांना जर आपल्याला यांच्यावरचे मायक्रो ऑर्गॅनिझम किल किंवा त्यांची ग्रोथ इनिबिट करायची असेल तर ती जी प्रोसेस आहे त्याला आपण डिसइन्फेक्शन म्हणू शकतो. आणि ते करण्यासाठी जे पदार्थ आपण यूज करतो, केमिकल्स वगैरे, त्यांना आपण डिसइन्फेक्टंट म्हणतो. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आता अँटीसेप्सिस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, बघा, सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन, पुट्रेफिकेशन म्हणजे डॅमेज किंवा डिस्ट्रक्शन कॉज बाय दॅट इन्फेक्शन. तर असं इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी तिथले मायक्रो ऑर्गॅनिझम किल करणे किंवा त्यांची ग्रोथ काय करणे, प्रिव्हेंट करणे, याला काय म्हणायचं, अँटीसेप्सिस म्हणायचं. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, सेप्सिस म्हणजे काय, एक इन्फेक्शन प्रकारचं, किंवा पुट्रिफिकेशन म्हणजे काय, त्या इन्फेक्शन पासून होणारं डॅमेज किंवा ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून डॅमेज होतं त्याला पुट्रिफिकेशन आपण म्हणतो. मग ते इनिबिट करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतो आणि प्रिव्हेंट करतो त्यांची ग्रोथ वगैरे, त्या प्रोसेसला आपण अँटीसेप्सिस असं म्हणू शकतो. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. हे 2-4 काय आहेत, टर्म आहेत. या डेफिनेशनवर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात. लगेच आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, पाश्चरायझेशन इज डिफाईन ॲज. बघा, पाश्चरायझेशन ही काय आहे, एक मेथड आहे स्टरिलायझेशनची. कशाची मेथड आहे, स्टरलायझेशनची. याच्यामध्ये काय करतात, जे मिल्क आहेत, मेजरली ही जी मेथड आहे ही मिल्क काय करण्यासाठी, स्टेरिलाइज करण्यासाठी, दूध स्टेरिलाइज करण्यासाठी आपण काय करतो, यूज करतो. तर ही मेथड नेमकी काय आहे किंवा कशी आहे हीच आपल्याला याच्यामधून बघायचं. बघा, हिटिंग ॲट 100 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट टू किल मायक्रो ऑर्गॅनिझम ही आहे का, तर नाही. 100 डिग्री सेल्सिअसवर 30 मिनिटासाठी हीट करणं ही पाश्चरायझेशनची मेथड नाही. बघा, हिटिंग ॲट 60 to 70 डिग्री सेल्सिअस फॉर द स्पेसिफिक टाइम टू किल पॅथोजन्स इन द लिक्विड्स. बरोबर आहे. ते जे पाश्चरायझेशन जी मेथड आहे जनरली जे लिक्विड आहे जसं की मिल्क वगैरे याच्यासाठी आपण यूज करतो. आणि याच्यामध्ये 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी म्हणजे लोअर दॅन 100 डिग्री सेल्सिअस काय करतात, टेम्परेचर यूज करतात स्पेसिफिक टाइमसाठी. तर त्या मेथडला आपण काय म्हणू शकतो, पाश्चरायझेशन म्हणू शकतो. बघा, आता हे स्टरलायझेशन ऑफ द मिल्क अँड वाईन बाय ऑटोक्लेव्हिंग हे काय नाही आहे. फ्रीजिंग लिक्विड टू किल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे का, नाही आहे. तर हिटिंग ॲट 60 to 70 डिग्री सेल्सिअस फॉर स्पेसिफिक टाइम टू किल पॅथोजन्स इन द लिक्विड, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, पाश्चरायझेशन म्हणू शकतो. आता या पाश्चरायझेशनच्या मेजरली 2 मेथड असतात विद्यार्थी मित्रांनो. एक असते होल्डर मेथड, ओके, आणि दुसरी असते विद्यार्थी मित्रांनो फ्लॅश मेथड. आता ही जी होल्डर मेथड असते ना विद्यार्थी मित्रांनो, या होल्डर मेथडमध्ये 63 डिग्री सेल्सिअस, किती डिग्री सेल्सिअस, 63 डिग्री सेल्सिअस वर 30 मिनिटासाठी काय केलं जातं, लिक्विड किंवा मिल्क काय केलं जातं, तापवलं जातं. त्याला आपण होल्डर मेथड म्हणतो. आणि ही जी फ्लॅश मेथड असते विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 72 डिग्री सेल्सिअस 15 ते 20 सेकंदासाठी काय केलं जातं, तापवलं जातं दूध 15 ते 20 सेकंदासाठी 72 डिग्री सेल्सिअसवर. आणि लगेच रॅपिडली काय केलं जातं, कूल केलं जातं 13 डिग्री सेल्सिअसवर. त्याला आपण काय म्हणतो, पाश्चरायझेशन म्हणतो. ओके, म्हणजेच काय, एक तुम्हाला ध्यानात ठेवायचे, पाश्चरायझेशन ही अशी मेथड आहे, काही लिक्विड्स स्टरलाइज करण्यासाठी यूज करतात जसं की मिल्क वगैरे. याच्यामध्ये काय करतात, लेस दॅन किंवा लोअर दॅन 100 डिग्री सेल्सिअस काय करतात, टेम्परेचर यूज करतात. मग लोअर दॅन 100 मध्ये 63 डिग्री सेल्सिअस 30 मिनिटासाठी जर त्यांनी यूज केली ही मेथड, तर याला होल्डर मेथड म्हणायचं या पाश्चरायझेशन मेथडला. आणि 72 डिग्री सेल्सिअस जर 15 ते 20 सेकंदासाठी जर यूज करत असतील तर त्याला आपण फ्लॅश मेथड म्हणतो. आणि या मेथडमध्ये हीट करतात 15 ते 20 सेकंदासाठी 72 डिग्री सेल्सिअसवर. आणि लगेच काय करतात, कूल करतात किती डिग्री सेल्सिअसवर, 13 डिग्री सेल्सिअसवर. आणि मोस्ट ऑफ द टाइम किंवा मेजरली जी मेथड यूज करतात ती फ्लॅश मेथड आहे 2 नंबरची. म्हणजेच कोणती, 72 डिग्री सेल्सिअस 15 ते 20 सेकंदासाठी. आणि लगेच कूल करायचं ते मटेरियल किती डिग्री सेल्सिअसवर, 30 डिग्री सेल्सिअस किंवा त्यांच्यापेक्षा कमी. ओके, आणि जसं की आता यांनी सांगितलं काय, लार्ज क्वांटिटी ऑफ मिल्क आर नाव युजली सब्जेक्टेड टू द फ्लॅश पाश्चरायझेशन ऑर हाय टेम्परेचर आणि शॉर्ट टर्म म्हणजे HTST हाय टेम्परेचर शॉर्ट टर्म पाश्चरायझेशन.
आलं लक्षात. आता पाश्चरायझेशन जसं आहे, तुम्हाला जर विचारलं पाश्चरायझेशनचं टेम्परेचर वगैरे, होल्डर आणि फ्लॅश मेथड हे दोन्ही पण तुम्हाला कळेल. पण असंच एक टिंडलायझेशन सुद्धा असतं. टिंडलायझेशनमध्ये काय करतात विद्यार्थी मित्रांनो, जे लिक्विड आहे मेजरली काही जे प्रोटीन कंटेनिंग मीडिया वगैरे आहेत किंवा एग कंटेनिंग मीडिया वगैरे आहेत, आहे की नाही, कल्चर मीडिया, तर ते काय करतात 100 डिग्री सेल्सिअसवर काय करतात, हीट करतात 20 मिनिटसाठी. किती मिनिटसाठी? 20 मिनिटसाठी. पण हे एका दिवसासाठी नाही, असं सक्सेसिव्ह 3 दिवसासाठी करतात. म्हणजे फर्स्ट डेला सुद्धा सेम असंच 100 डिग्री सेल्सिअस 20 मिनिटासाठी, सेकंड डेला सुद्धा असंच करतात आणि थर्ड डेला सुद्धा काय करतात, असंच करतात. आलं लक्षात. म्हणजे 3 कॉन्झिक्युटिव्ह डेजसाठी ते काय करतात, हीटिंग करतात. किती डिग्री सेल्सिअसवर विद्यार्थी मित्रांनो? 100 डिग्री सेल्सिअसवर. आणि किती मिनिटासाठी? 20 मिनिटासाठी. मग तुम्हाला जर पेपरमध्ये आलं की इनसेपिसेशन सॉरी टिंडलायझेशन म्हणजे काय, तर टिंडलायझेशन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हीटिंग ऑफ द सबस्टन्स किती डिग्री सेल्सिअसवर? 100 डिग्री सेल्सिअसवर सबस्टन्स, जसे की कल्चर मीडिया वगैरे काही, आहे का नाही, तर ते 100 डिग्री सेल्सिअसवर किती मिनिटासाठी? 20 मिनिटासाठी. पण किती दिवस? 3 कॉन्झिक्युटिव्ह डेज. म्हणजे पहिल्या दिवशी सुद्धा करतात, दुसऱ्या दिवशी सुद्धा करतात सेम, आणि विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या दिवशी सुद्धा ते सेमच करतात. याला म्हणायचं टिंडलायझेशन. आलं लक्षात. टिंडलायझेशन आणि पाश्चरायझेशन मधला फरक तुम्हाला कळाला. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न जो आहे तो सेम डेफिनेशनवर आहे. आपण मगाशी 2-3 डेफिनेशन बघितल्या, तशीच सेम डेफिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय? आता बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय, तर असे एजंट की जे स्टॅटिक म्हणजेच काय, बॅक्टेरियाची ग्रोथ इनिबिट करतात. काय करतात? बॅक्टेरियाला किल न करता काय करतात, फक्त त्याची ग्रोथ काय करतात, डिक्रीज करतात किंवा इनिबिट करतात. त्यांना आपण बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणतो. आणि जर सायडल म्हणजेच काय, बॅक्टेरियाला जर किल करत असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, बॅक्टेरिसायडल, किंवा त्याला आपण जर्मिसायडल सुद्धा म्हणू शकतो. जर्मिसायडल. आलं लक्षात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो डेफिनेशनवर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर डेफिनेशन ऑफ बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट काय आहे बघा. एजंट दॅट किल बॅक्टेरिया का नाही, एजंट दॅट किल बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज बॅक्टेरियोसायडल. एजंट दॅट इनिबिट द बॅक्टेरियल मल्टिप्लिकेशन विदाऊट किलिंग देम. तर हो, एजंट असे एजंट की ते काय करतात, बॅक्टेरियाची ग्रोथ इनिबिट करतात, त्यांना किल न करता, त्यांना आपण बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणतो. बघा, एजंट दॅट किल बोथ बॅक्टेरिया आणि स्पोर्स, याला तर आपण स्टरलायझेशनची प्रोसेस म्हणतो किंवा याला स्टरलायझेशन सुद्धा म्हणू शकतो, आहे का नाही. स्टरलायझिंग एजंट सुद्धा म्हणू शकेल आपण त्यांना. आलं लक्षात. त्यानंतर एजंट दॅट रिमूव्ह बॅक्टेरिया मेकॅनिकली, याला फिल्ट्रेशन म्हणतो आपण. मेकॅनिकली जर आपण बॅक्टेरिया वगैरे रिमूव्ह करत असेल, काय यूज करून, फिल्टर, वेगवेगळे जे फिल्टर्स आहेत ते यूज करून, तर त्याला आपण फिल्ट्रेशन म्हणू शकतो मेकॅनिकली. आलं लक्षात. म्हणजेच 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते आपली राईट आन्सर आहे, की बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे असे एजंट की ते बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन इनिबिट करतात, त्यांना किल न करता. ओके. मग आता विद्यार्थी मित्रांनो, काही जे बॅक्टेरिसायडल एजंट असतात, बॅक्टेरिसायडल म्हणजे काय, बॅक्टेरियाला किल करणारे. मग हे काय, यांचं एक स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन असतं. मग त्यांना जर आपण डायल्यूट केलं तर तेच एजंट बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणून सुद्धा यूज होऊ शकतं, आहे की नाही. तर हे एक स्टेटमेंट तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, की जर बॅक्टेरिसायडल एजंट आहे त्यांना जर आपण हायली डायल्यूट केलं, तर डायल्यूट केल्यानंतर ते बॅक्टेरिसायडल न राहता ते काय होऊ शकतात, बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणून काय करू शकतात, काम करू शकतात. तसंच सेम काही बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट आहेत, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण जास्त यूज केलं तर ते बॅक्टेरिसायडल म्हणून सुद्धा ऍक्ट होऊ शकतात. एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं. बघा, बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजेच काय, प्रिव्हेंट ग्रोथ, म्हणजेच इफेक्ट रिव्हर्सिबल आफ्टर रिमूव्हल. म्हणजेच जे बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट आहेत ते जर आपण बंद केले किंवा ते रिमूव्ह केले तर डबल ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांची ग्रोथ इनिबिट झाली होती ते पुन्हा काय करतील, ग्रो करतील. हे त्यांनी स्टेटमेंट सांगितले. बघा, अँटीसेप्टिक, आता काही डेफिनेशन आपण महत्त्वाच्या बघू. जसं बॅक्टेरियोस्टॅटिक आहे त्याच्यात 2-4 डेफिनेशन. अँटीसेप्टिक म्हणजे काय बघा, अँटीसेप्टिक आर द एजंट दॅट कॅन बी सेफली अप्लाइड ऑन द स्किन ऑर म्युकस मेम्ब्रेन टू प्रिव्हेंट इन्फेक्शन बाय इमिग्रेटिंग द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. म्हणजेच काय, अँटीसेप्टिक असे एजंट आहेत की जे आपण स्किन ॲज वेल ॲज म्युकस मेम्ब्रेनवर काय करतो, यूज करू शकतो. कशासाठी, इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी. मग ते इन्फेक्शन प्रिव्हेंट कसे करू शकतात, जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना एकतर किल करून किंवा त्यांची ग्रोथ इनिबिट करून, आहे का नाही. तर त्यांना आपण अँटीसेप्टिक म्हणतो. पण अँटीसेप्टिक हे जनरली कशावर यूज करतात, स्किन किंवा म्युकस मेम्ब्रेनवर. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. मग तसंच बॅक्टेरिसायडल एजंट्स आहेत. बॅक्टेरिसायडल एजंट्स जे असतात दे आर हे जर्नी झालेलं आहे, स्पेलिंग मिस्टेक, जर्मिसाइड. ते काय आहेत, जर्मिसाइड्स आहेत, आहे का नाही. जर्मिसाइड आहेत, ते काय करतात, बॅक्टेरियाला किल करतात. मी अगोदर सांगितलं जे बॅक्टेरिसायडल एजंट्स आहेत त्यांना आपण जर्मिसाइड सुद्धा म्हणू शकतो. आलं लक्षात.
नंतर बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट प्रिव्हेंट द मल्टिप्लिकेशन ऑफ बॅक्टेरिया विच मे हॅव रिमेन अलाइव्ह. आता हे सेम बॅक्टेरियोस्टॅटिक एजंटची डेफिनेशन तर अगोदरच सांगितलेली आहे. आता दुसरी एक प्रोसेस आहे डिकॉन्टॅमिनेशन. डिकॉन्टॅमिनेशन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये जे आपला आर्टिकल आहे, एखादं इन्स्ट्रुमेंट आहे किंवा आपला जो एरिया आहे का नाही, तर त्याला काय करायचं, फ्री करायचं. कशापासून? कॉन्टॅमिनंट, जसं की मायक्रोबियल किंवा केमिकल किंवा रेडिओ ऍक्टिव्ह जे कॉन्टॅमिनंट आहेत त्यांच्यापासून फ्री करायचं. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपलं एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटला काय लागलेली आहे, फॉर एक्झाम्पल ब्लड लागलेला आहे, ओके, ॲज वेल एज त्याला काही डस्ट लागलेली आहे, आलं लक्षात, किंवा अजून काही वेगळं लागलेलं ऑर्गॅनिक मॅटर लागलेलं आहे, फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक मॅटर लागलेले. तर हे ऑर्गॅनिक मॅटर, ब्लड आणि डस्ट हे रिमूव्ह करणं कम्प्लिटली, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिकॉन्टॅमिनेशन असं म्हणू शकतो, आहे का नाही. म्हणजेच डिकॉन्टॅमिनेशन इज द प्रोसेस ऑफ रेंडरिंग अन आर्टिकल or the area free of contaminants including microbial, chemical आणि radioactive and other hazardous material from an area, object or the body surface. या प्रोसेसला आपण डिकॉन्टॅमिनेशन म्हणू शकतो. याची डेफिनेशन सुद्धा पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकतात. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्यावर पेपरमध्ये 100% तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. काय, की कोणत्या स्टरलायझेशन मेथडमध्ये किती टेम्परेचर यूज करतात आणि किती टाइमसाठी ते काय करतात, फॉलो करतात ती स्टरलायझेशन मेथड. हा जो प्रश्न आहे पेपरमध्ये 101% तुम्हाला विचारतात. तर बघा, द मिनिमम रिकमेंडेड टाइम अँड टेम्परेचर फॉर ऑटोक्लेव्हिंग सर्जिकल इन्स्ट्रुमेंट इज. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आपल्याला काय करायचे आहेत, स्टरिलाइज करायचे आहेत. कशाने विद्यार्थी मित्रांनो, कशाने स्टरलाइज करायचे आहे, ऑटोक्लेव्हिंग, म्हणजेच काय, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. ऑटोक्लेव्हिंगनं आपल्याला ते स्टरलायझेशन करायचं आहे त्यांचं. तर किती टेम्परेचर लागेल बघा. ऑटोक्लेव्हिंग जर म्हटलं तर सिंपल ध्यानात घ्यायचं आहे, टेम्परेचर कमी लागतं. कशापेक्षा? ड्राय हीटपेक्षा. म्हणा कसं काय, कारण की जी स्टीम असतं, मॉइस्ट हीटमध्ये जी स्टीम असतं, त्या स्टीमला काय असतं, हाय पेनिट्रेटिंग पॉवर असतं. काय असतं? हाय पेनिट्रेटिंग पॉवर. मग हाय पेनिट्रेटिंग पॉवर असल्यामुळे ते काय करू शकतात, एकतर बॅक्टेरिया ज्या आहेत या बॅक्टेरियामध्ये सुद्धा पेनिट्रेट होऊ शकतात, ॲज वेल ॲज स्पोअर्समध्ये सुद्धा काय होऊ शकतात, पेनिट्रेट होऊ शकतात. म्हणून ऑटोक्लेव्हिंग किंवा मॉइस्ट हीट स्टरलायझेशन जे आहे स्टीमनं जी करतो आपण, तर ती काय विद्यार्थी मित्रांनो एकदम बेस्ट मेथड आहे काही सर्जिकल इन्स्ट्रुमेंट काय करण्यासाठी, स्टरलाइज करण्यासाठी. ओके, मग त्याला टेम्परेचर किती लागतं? जर पेनिट्रेटिंग पॉवर जास्त आहे याचाच अर्थ तिथं स्टीम जी आहे ती कमी टेम्परेचरच त्याला लागणार आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, 121 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट, आणि त्याचं 15 जे असतं ते काय असतं, प्रेशर सुद्धा असतं, आहे की नाही, PSI 15 PSI त्याचं काय असतं, प्रेशर असतं. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 काय राहील आपलं, राईट असेल. आता हे 60 डिग्री सेल्सिअस फॉर 2 आवर जे आहे, म्हणजेच 160 डिग्री सेल्सिअस फॉर 120 मिनिट म्हणजे 2 आवर, आहे का नाही. याला आपण ड्राय हीट स्टरलायझेशन म्हणू शकतो. ड्राय हीट स्टरलायझेशन असं म्हणू शकतो. आलं लक्षात? तर एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. इथं टेबल दिलेलं आहे, त्या टेबलमध्ये रिकमेंडेड जे टेम्परेचर आहे मॉइस्ट आणि ड्राय हीट स्टरलायझेशन ते मी दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. बघा, ड्राय हीट स्टरलायझेशनमध्ये 3 टेम्परेचर आपण यूज करू शकतो, 160 डिग्री सेल्सिअस, 170 डिग्री सेल्सिअस आणि 180 डिग्री सेल्सिअस. 160 डिग्री सेल्सिअस जे आहे, तर त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 120 डिग्री टेम्परेचरला 120 मिनिटासाठी आपण ते 2 तासासाठी काय करतो, टाइम त्याचा असतो. 170 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर वाढवलं की टाइम काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल, 1च तास लागेल. त्याच्यापेक्षा जास्त ड्राय हीटमध्ये जर टेम्परेचर वाढवलं 180 डिग्री सेल्सिअस, तर फक्त 30च मिनिटं लागतील. आलं लक्षात? म्हणजे ड्राय हीट स्टरलायझेशनसाठी मिनिमम टेम्परेचर किती लागतं, 160 डिग्री सेल्सिअस सोबतच 120 डिग्री मिनिट काय लागेल, त्याला टाइम लागेल. मग जसं आपण 160चं टेम्परेचर 170 डिग्री सेल्सिअस केलं, तसं हा जो टाइम आहे हा कमी लागेल, कारण की टेम्परेचर इथं जास्त आहे, म्हणजे हे लागतील फक्त 1च तास, 60 मिनिट. त्याच्यापेक्षा जर टेम्परेचर 180 डिग्री सेल्सिअस केलं, तर हे जे मिनिट्स आहेत ते कमी लागतील. आलं लक्षात? म्हणजेच किती मिनिट लागतील विद्यार्थी मित्रांनो, फक्त 30 मिनिट लागतील. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. 160, 70 आणि 80 हे झालं टेम्परेचर, आणि जसं टेम्परेचर वाढत जातं तसंच टाइम स्टरलायझेशनसाठी कमी होत जातो. म्हणजे 120 डिग्री सेल्सिअस 120 मिनिट, 60 मिनिट आणि नंतर 30 मिनिट. आलं लक्षात? हे झालं स्टरलायझेशन. कशाचं? ड्राय हीटचं. तसंच सेम मॉइस्ट हीटचं विद्यार्थी मित्रांनो बघा, जनरली 121 डिग्री सेल्सिअस काय आहे आपलं मिनिमम, काय आहे
मॉइस्ट हीटचं टेम्परेचर आहे आणि ते किती मिनिटासाठी? फक्त 15 मिनिटासाठी. मग जसं 120चं आपण 126 डिग्री सेल्सिअस जर मॉइस्ट हीटचं स्टरलायझेशन वाढवलं तर 15 मिनिटाच्या जागी फक्त स्टरलायझेशनसाठी 10च मिनिटं लागतील. त्याच्यानंतर मॉइस्ट हीटचं 134 डिग्री सेल्सिअस जर आपण वाढवलं तर फक्त 3च मिनिटं लागतील. ओके, म्हणजे जसं टेम्परेचर आपण वाढवणार, ओके, हे जर टेम्परेचर आपण वाढवलं तर जे टाइम लागतो स्टरलायझेशनसाठी तो कमी होणार आहे. सिंपल गोष्ट आहे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. याच्यावरून तुम्ही आता मॉइस्ट हीट आणि ड्राय हीट या दोघांचा कोणताही जरी प्रश्न तुम्हाला आला पेपरमध्ये तर तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. आलं लक्षात? त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 5वा प्रश्न. काय? द टाइम रिक्वायर्ड फॉर स्टरलायझेशन इज इनव्हर्सली रिलेटेड टू विच फॅक्टर? बघा, टाइम रिक्वायर्ड फॉर स्टरलायझेशन. आत्ताच मी तुम्हाला वरचा प्रश्न सांगितला. टाइम कमी केव्हा लागतो? आपल्याला 3 मिनिटं केव्हा लागले होते? जेव्हा आपण टेम्परेचर वाढवलं, म्हणजे 134 डिग्री सेल्सिअस जेव्हा टेम्परेचर केलं मॉइस्ट हीटचं किंवा 180 डिग्री सेल्सिअस आपण ड्राय हीटचं टेम्परेचर जेव्हा केलं तेव्हा स्टरलायझेशनला लागणारा टाइम फक्त 30च मिनिटं झाला होता. म्हणजे आणि इथं 3च मिनिटं झाला होता. म्हणजेच काय? जसं टेम्परेचर आपण वाढवणार तसं टाइम कमी लागणार. मग इथं त्यांनी सांगितलं टाइम रिक्वायर्ड फॉर स्टरलायझेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजेच काय? जर टाइम जास्त लागत असेल, फॉर एक्झाम्पल टाइम जास्त लागत आहे, याचाच अर्थ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे टेम्परेचर तिथं काय आहे? कमी आहे, लो टेम्परेचर आहे. म्हणजेच टाइम आणि टेम्परेचर हे दोघांचे काय आहे? ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्टरलायझेशनमध्ये. म्हणजेच टाइमवर आणि टेम्परेचरवर सुद्धा काय डिपेंड असतं विद्यार्थी मित्रांनो? स्टरलायझेशन डिपेंड असतं. कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतं तर ते तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. तर ते आपण बघूयात. बघा, द टाइम रिक्वायर्ड फॉर स्टरलायझेशन इज इन्व्हर्सली रिलेटेड टू विच फॅक्टर? तर काय? टेम्परेचर ऑफ एक्सपोजर. म्हणजे जेवढ्या टेम्परेचरला तुम्ही एक्सपोज करणार, जेवढं टेम्परेचर हाय असेल तेवढाच टाइम काय लागणार विद्यार्थी मित्रांनो? कमी लागणार. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. म्हणजे टेम्परेचर आणि हे जे टाइम आहे तर हे काय आहे? तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, मग कोणकोणत्या फॅक्टरवर विद्यार्थी मित्रांनो काय डिपेंड आहे आपलं स्टरलायझेशन? तर ते आपण आता बघूया. बघा, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग स्टरलायझेशन बाय हीट. मेजरली हीटमध्ये हे हीटच्या संबंधित आपण काय करत आहे? कॅल्क्युलेट करत आहे. ओके, ड्राय हीट असो किंवा मॉइस्ट हीट असो. आलं लक्षात? बघा, नेचर ऑफ हीट कशी आहे? ड्राय हीट आहे की मॉइस्ट हीट आहे याच्यावर टेम्परेचर काय असते? डिपेंड असतं. जसं की फॉर एक्झाम्पल ड्राय हीट जे आहे तर याच्यामध्ये बॅक्टेरिया जे आहेत त्यांना त्यांच्या व्हिगेटेटिव्ह जे फॉर्म्स आहेत त्यांनाच किल करू शकतात ड्राय हीट. पण मॉइस्ट हीट जी आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती बॅक्टेरियाच्या व्हिगेटेटिव्ह स्टेट जे आहे त्यांना सुद्धा काय करू शकते? किल करू शकते. ॲज वेल ॲज स्पोअर स्टेटला सुद्धा किल करू शकते. म्हणजे नेचर ऑफ हीट कसं आहे त्याच्यावर सुद्धा स्टरलायझेशन काय आहे? अफेक्टेड आहे किंवा डिपेंड आहे की नाही? त्यानंतर आहे टेम्परेचर अँड टाइम. हे तर मी आत्ता सांगितलं. टेम्परेचर अँड टाइमवर तर स्टरलायझेशन 100% डिपेंड आहे आणि या दोघांच्या संबंधालाच तर आपण थर्मल डेथ पॉईंट असं म्हणतो. थर्मल डेथ टेम्परेचर किंवा थर्मल डेथ पॉईंट असं म्हणतो. आलं लक्षात? तर इथं बघा टेम्परेचर अँड टाइममध्ये काय दिलेलं आहे? द टाइम रिक्वायर्ड फॉर स्टरलायझेशन इज इन्व्हर्सली रिलेटेड टू द टेम्परेचर ऑफ द एक्सपोजर. दिस रिलेशनशिप मे बी एक्सप्रेस बाय द टर्म thermal death point which refers to the minimum time required to kill suspension of the organism at a predetermined temperature in the specific environment. आलं लक्षात? एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. बघा, नंतर नंबर ऑफ मायक्रोब्स. बघा, मायक्रोबियल लोड जर जास्त असेल याचाच अर्थ तिथं स्टरलायझेशनसाठी जास्त टाइम लागणार. म्हणजे कमी 100 मायक्रो ऑर्गॅनिझमला मारण्यासाठी जास्त टाइम लागेल की 1000 मायक्रो ऑर्गॅनिझमला? सिंपल गोष्ट आहे. म्हणजेच काय? द नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑल्सो कॅन अफेक्ट द स्टरलायझेशन. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ऑर्गॅनिझम. बघा, ऑर्गॅनिझम जे आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? तो व्हिगेटिव्ह फॉर्ममध्ये आहे का? व्हिगेटेटिव्ह फॉर्ममध्ये जर असेल म्हणजे रॅपिडली ग्रोईंग फॉर्ममध्ये तर याला मारण्यासाठी इझिली काय करू शकते विद्यार्थी मित्रांनो? स्टरलायझेशन मारू शकतं. पण जर स्पोअर फॉर्ममध्ये असेल, स्पोअर म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो? डॉर्मंट फेजमध्ये असतं. म्हणजे हे नॉट ॲक्टिव्ह असतं. याला मारण्यासाठी खूप जास्त काय लागतं? टेम्परेचर लागतं किंवा खूप मेहनत लागते स्टरलायझेशन मेथडला. म्हणजेच जे कॅरेक्टरिस्टिक ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यावर सुद्धा स्टरलायझेशन काय आहे? डिपेंड आहे. त्याच्यानंतर द नेचर ऑफ कॉन्टॅमिनेटेड मटेरियल. बघा, आता कॉन्टॅमिनेटेड मटेरियल जे आहे ज्याचं आपल्याला स्टरलायझेशन करायचं आहे तर त्याच्यावर सुद्धा स्टरलायझेशनची मेथड किंवा स्टरलायझेशन काय असतं? डिपेंड असतं. जसं की काही ऑर्गॅनिक सबस्टन्सेस जसं की प्रोटीन आहे का नाही, काही वेस्ट मटेरियल वगैरे हे जर त्या ज्याला आपल्याला स्टरलाइज करायचं त्याच्यामध्ये असेल
तर स्टरलायझेशन काय राहणार नाही, व्यवस्थित इफेक्टिव्ह होणार नाही. म्हणजे नेचर ऑफ कॉन्टॅमिनेटेड मटेरियलवर सुद्धा स्टरलायझेशन काय असतं, डिपेंड असतं. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिझम ऑफ ॲक्शनवर आपला काय आहे, एक प्रश्न आहे. जसं की बघा, द लिथल इफेक्ट ऑफ ड्राय हीट स्टरलायझेशन इज मेनली ड्यू टू, म्हणजेच काय, ड्राय हीट स्टरलायझेशनमुळं बॅक्टेरिया कसा किल केला जातो, तर त्याचे मेकॅनिझम काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खालच्या ऑप्शनमधून बघायचं आहे. बघा, पहिला ऑप्शन आहे प्रोटीन डिनॅच्युरेशन, ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आणि टॉक्सिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रोलाइट, हे आहे का, तर हो. ड्राय हीट स्टरलायझेशनमध्ये प्रोटीन डिनॅच्युरेट होतात किंवा ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होतं त्यांच्या मायक्रो ऑर्गॅनिझमला, किंवा टॉक्सिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रोलाइटची जी लेवल वाढली जाते त्यांच्यामध्ये या ड्राय हीटमुळं, तर त्यामुळे सुद्धा ते बॅक्टेरिया काय केले जातात, किल केले जातात, मरून जातात, आहे का नाही. म्हणजेच काय, तुम्हाला जर पेपरमध्ये आलं की व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ किलिंग ऑफ ड्राय हीट स्टरलायझेशन, तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे काय, पहिली गोष्ट म्हणजे प्रोटीन डिनॅच्युरेशन, त्यानंतर ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टॉक्सिक इफेक्ट ऑफ, कशाचा टॉक्सिक इफेक्ट, इलिव्हेटेड लेवल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट, आहे की नाही. या इलेक्ट्रोलाइटच्या इलिव्हेटेड लेवलमुळे जे टॉक्सिक इफेक्ट होतात त्याच्यामुळे तो बॅक्टेरिया काय केला, तो केला जातो. हे ड्राय हीट स्टरलायझेशन आहे. आणि तुम्हाला जर विचारलं कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन, म्हणजेच काय, जे प्रोटीन्स प्रेझेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो बॅक्टेरियामध्ये, त्यांचं जर कोॲग्युलेशन झालं, काय, कोॲग्युलेशन, मी इथं कोॲग्युलेशन म्हणत आहे, त्यांचं जर कोॲग्युलेशन होत असेल आणि त्याच्यामुळे जर बॅक्टेरिया मरत असेल, तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो स्टीमचं किंवा मॉइस्ट हीट स्टरलायझेशनचं मेकॅनिझम. कशाचं, मॉइस्ट हीट स्टरलायझेशनचं. आता विद्यार्थी मित्रांनो इथं बघा, सेम त्यांनी दिलेलं आहे. इथं आपण काही मेकॅनिझम जे आहेत महत्त्वाचे, तर ते काय करूया, एनलिस्ट केलेले आहेत ते बघूया. बघा, ड्राय हीट स्टरलायझेशनमध्ये हॉट एअर, ओव्हन, फ्लेमिंग, इन्सिनरेशन येतं. मी आत्ता सांगितलं की त्याच्या मायक्रो ऑर्गॅनिझम किल कशामुळे होतात, प्रोटीन डिनॅच्युरेशन, त्यानंतर कशामुळे अजून, तर ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आणि सगळ्यात शेवटी टॉक्सिक इफेक्ट ऑफ इलिव्हेटेड लेवल्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट, याच्यामुळे काय होतात, ड्राय हीट स्टरलायझेशनचे मेकॅनिझम आहे. मॉइस्ट हीट स्टरलायझेशनचे मेकॅनिझम काय आहे, तर पाश्चरायझेशन आणि इन्स्पिशेशन जे आहे हे आपण काही जसं की लोस्टेन, जेन्सन मीडियम, कल्चर मीडिया आहेत का नाही, कल्चर मीडिया त्यांच्यासाठी आपण हे स्टरलायझेशन करण्यासाठी यूज करतो. ते आपण नंतरच्या प्रश्नामध्ये बघणार आहे, कोणती मेथड कशासाठी यूज करणार आहे ते. पण सध्या फक्त मेकॅनिझम आपण बघणार आहे. बघा, मॉइस्ट हीट जर 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असेल, पाश्चरायझेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे. तसंच इन्स्पिशेशनमध्ये सुद्धा टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोॲग्युलेशन, डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन, याच्यामध्ये किल व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरिया बट नॉट स्पोर्स किल केल्या जात नाहीत, एवढं ध्यानात ठेवायचं. 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी जर मॉइस्ट हीट असेल तर. पण 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा मॉइस्ट हीट जास्त असेल तर कशामध्ये आहे, जसं की ऑटोक्लेव्हमध्ये, टिंडलायझेशनमध्ये, आहे का नाही. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यांचं मेकॅनिझम काय आहे, कोॲग्युलेशन, डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन इन्क्लुडिंग स्पोर्स. आता याच्यामध्ये स्पोर सुद्धा किल केले जातात. कशामध्ये, ऑटोक्लेव्ह आणि टिंडलायझेशनमध्ये. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आता टिंडलायझेशनमध्ये कसं काय स्पोर हे केले जातात, पहिल्या हिटिंगमध्ये व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरिया मरतात, काही इनेक्टिव्ह असलेले दुसऱ्यामध्ये मरतात, आणि तिसऱ्या हिटिंग म्हणजे कंज्युगेटिव्ह 3 डे म्हणतो ना आपण, तर 3 दिवस कंज्युगेटिव्ह हिट केल्यामुळे ते स्पोर सुद्धा मारू शकते टिंडलायझेशन. एवढं ध्यानात ठेवायचं. आणि मेकॅनिझम काय आहे, मॉइस्ट हीटची कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन. फिल्ट्रेशन काय आहे, हे मेकॅनिकली काय करतात, रिमूव्ह करतात काय बॅक्टेरियाला, या फिल्ट्रेशनचं मेकॅनिझम आहे. रेडिएशनमध्ये जे UV रेज आहेत, जसे की नॉन आयोनायझिंग रेडिएशन, आहे की नाही, जनरली 260 नॅनोमीटरचे जे हे आहेत UV रेज, तर त्यांना हाय लिथल इफेक्ट आहे. म्हणजे ते हायली काय करू शकतात, बॅक्टेरियाला किल करू शकतात. तुम्हाला पेपरमध्ये जर प्रश्न विचारला की रेडिएशन स्टरलायझेशनमध्ये जे नॉन आयोनायझेशन रेडिएशन आहेत, UV रेज, तर त्यांचे जे कोणती वेव्हलेंथ आहे त्याच्यावर जास्तीत जास्त बॅक्टेरिया किल होऊ शकतात, तर 260 डिग्री सेल्सिअसवरती. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रेडिएशनची मेकॅनिझम काय आहे बघा, DNA डॅमेज करतात. हे काय करतात, DNA डॅमेज. तसंच सेम आयोनायझिंग रेडिएशन सुद्धा विद्यार्थी मित्रांनो DNA स्टँडला ब्रेक करतात, किंवा फ्री रॅडिकल फॉर्मेशनमुळे DNA म्हणजे काय होतं, मायक्रोबियल किल होतो.
तसंच सेम विद्यार्थी मित्रांनो जे गॅसियस स्टरलायझेशन आहे त्याच्यामध्ये इथिलीन ऑक्साईड फॉर्माल्डिहाइड झालं तर यांचं काय मेकॅनिझम आहे, अल्कायलेशन ऑफ द प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. हे काय करतात, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडचं अल्कायलेशन करतात, त्याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम किल होऊ शकतो. त्यानंतर केमिकल्समध्ये ॲसिड आणि अल्कली जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर हे अल्टर्ड पीएच किंवा डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन आणि इनॅक्टिव्हेटिंग एन्झाईम काय करतात, किल करतात. कोणाला, बॅक्टेरियाला. सेम अल्कोहोल जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा प्रोटीन डिनॅच्युअर करतात, लिपिड जे आहेत त्यांना डिझॉल्व्ह करतात आणि मेम्ब्रेन जे आहे त्याला डॅमेज करतात. फिनॉलमध्ये काय होतं, प्रोटीन कोॲग्युलेट करतात किंवा डिस्टर्ब मेम्ब्रेन करतात किंवा इनॅक्टिव्हेटिंग एन्झाईम आहे की नाही. हॅलोजन्समध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो हे काय करतात, सल्फाईड ग्रुप जे आहे, सल्फायडल ग्रुप त्यांना ऑक्सिडाईज करतात आहे की नाही. त्यानंतर प्रोटीनला काय करतात विद्यार्थी मित्रांनो, आयोडिनेट करतात किंवा डिस्टर्ब द मेम्ब्रेन आहे की नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्टरलायझेशन मेथडचा वेगवेगळं काय विद्यार्थी मित्रांनो मेकॅनिझम आहे, तर ते तुम्हाला स्पेशली काय करावं लागेल, पाठ करावा लागेल किंवा ध्यानात घ्यावं लागेल. जसं की हायड्रोजन पेरॉक्साईड आणि ओझोन जे आहेत हे जे डिसइन्फेक्टंट आहेत तर हे काय करतात, फ्री रॅडिकल रिलीज करतात आणि त्यामुळं ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होतो कशाला, प्रोटीनला किंवा डीएनए बॅक्टेरियाचा. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, बॅक्टेरिया किल होऊ शकतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते एवढे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशनवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की रिकमेंडेड कॉन्सन्ट्रेशन काय आहे कशाचं. इथिल अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन मागच्याच पेपरमध्ये विचारलं होतं, 70 काय आहे, 70% इथिल अल्कोहोल काय करतात विद्यार्थी मित्रांनो, मेजरली यूज करतात ॲज अ अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट म्हणून. आणि 30% कोणाचं करतात, आयसोप्रोपिल अल्कोहोलचं आहे की नाही, आयसोप्रोपिल अल्कोहोलचं. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. मग इथाइल अल्कोहोलचं जास्त कॉन्सन्ट्रेशन जर यूज केलं तर ते जास्त इफेक्टिव्ह राहील का, नाही असं नसतं. हायर कॉन्सन्ट्रेशन आर लेस इफेक्टिव्ह ड्यू टू द रॅपिड प्रोटीन कोॲग्युलेशन. म्हणजे जनरली लेस इफेक्टिव्ह असतं जास्त कॉन्सन्ट्रेशन. जर आपल्याला हायर ॲक्टिव्हिटी पाहिजे असेल तर 60 ते 70 डिग्री सेल्सिअसच्या मधामध्येच काय करावं लागेल आपल्याला, इथाइल अल्कोहोल किंवा कोणतेही अल्कोहोल काय करावं लागेल, यूज करावं लागेल. जसं की आता काही डिसइन्फेक्टंट आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पेपरमध्ये विचारू शकतात. जसं की बिटाडीन आहे तर 2% कॉन्सन्ट्रेशन ॲज अ अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट आपण म्हणून यूज करू शकतो. त्यानंतर काही हे आहेत ब्लिचिंग पावडर जे आहेत, कॅल्शियम हायपोक्लोराईड वगैरे, तर 14 ग्राम इन 1 लिटर वॉटर काय करतात, यूज करतात. डेटॉलचं 4%, इथाइल अल्कोहोलचं 70%, ग्लुटाराल्डिहाइडचं 2% हे सुद्धा विचारू शकतात. लायझॉल जे आहे त्याचं 2.5%, सॅव्हलॉन जे आहे, क्लोरहेक्झिडिन आणि सेट्रिमाइडचं कॉन्सन्ट्रेशन तर हे 2 ते 5% काय करू शकतात, यूज करतात. सोडियम हायपोक्लोराईडचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो 1 किंवा 0.1% किंवा व्हेरायटी ऑफ पर्सेंटेजमध्ये यूज करतात सोडियम हायपोक्लोराईड आहे की नाही. तर अशा प्रकारे कॉन्सन्ट्रेशनवर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे, कोणती मेथड कशासाठी यूज करतात. बघा, विच मेथड इज यूज फॉर स्टरलायझिंग इनॉक्युलेटिंग लूप ऑर द स्टिअरिंग स्पॅच्युला. आता इनॉक्युलेटिंग लूप आणि स्टिअरिंग स्पॅच्युला जनरली विद्यार्थी मित्रांनो फ्लेमिंगनं काय करतात, हे करतात, स्टरलाइज करतात. डायरेक्टली जे लूप आहे, वायर आहे समजा फॉर एक्झाम्पल कशासाठी, इनॉक्युलेशनसाठी वगैरे, आपण कल्चर मीडियामध्ये एखादं मायक्रोऑर्गॅनिझम इनॉक्युलेट करण्यासाठी आपण यूज करत आहे, तर त्याला जर स्टरलाइज करायचं असेल तर डायरेक्ट फ्लेमवर आपण काय करतो, त्याला असं होल्ड करतो आहे का नाही. तर त्या इनॉक्युलेटिंग लूप आणि स्पॅच्युलासाठीच आपण डायरेक्ट फ्लेमिंगच यूज करतो. मग ऑटोक्लेव्ह कशासाठी यूज करतात, फिल्ट्रेशन, यूव्ही रेडिएशन्स हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर ते याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा, इनॉक्युलेटिंग लूप आहेत जसे की फॉर एक्झाम्पल स्पॅच्युला वगैरे आहे की नाही, तर त्याला फ्लेमिंगनं आपण काय करतो, स्टरलाइज करतो. ग्लासवेअर झालं, मग ग्लासच्या सिरींज किंवा शार्प इन्स्ट्रुमेंट किंवा ऑइल आणि पावडर हे जर झालं तर हे विद्यार्थी मित्रांनो जनरली काय करतात, हॉट एअर ओव्हननं काय करतात, स्टरलाइज करतात. त्यानंतर लोस्टेन जेन्सन मीडियम किंवा लॉफलर सिलम स्लोप हे जे कल्चर मीडिया आहेत हे इन्स्पिसेशननं काय करतात विद्यार्थी मित्रांनो, स्टरलाइज करतात. 80 ते 85 डिग्री सेल्सिअसवर हे काय करतात, 3 कंज्युगेटिव्ह डेजसाठी काय करतात, स्टरलाइज करतात. त्यांना आपण काय म्हणतो, इन्स्पिसेशन म्हणतो. व्हॅक्सिन आणि सेरासाठी व्हॅक्सिन बाथ करतात यूज. नंतर डोमेस्टिक अप्लायन्सेस जसं की बेबी बॉटल्स, कॅप वगैरे आहेत त्यांना बॉइलिंग ॲट 100 डिग्री सेल्सिअस आपण स्टरलायझेशन म्हणून यूज करू शकतो. जसं काही मीडिया विथ शुगर आणि जिलेटिन जर असतील तर त्यांना टिंडलायझेशननं आपण स्टरलाइज करू शकतो. कल्चर मीडिया सेन्सिटिव्ह हाय टेम्परेचर जे आहे ते कोच आणि आर्नॉल्ड स्टीमरमध्ये आपण याच्यामध्ये काय करू शकतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर स्टरलाइज करू शकतो. त्याच्यामध्ये नंतर बघा, काही हॉस्पिटल लिनेन, ड्रेसिंग किंवा सर्जिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत
तर हे विद्यार्थी मित्रांनो ऑटोक्लेविंगनं 121 डिग्री सेल्सिअस 15 PSI प्रेशर आणि 15 ते 20 मिनिटासाठी आपण ते काय करू शकतो, स्टरलाइज करू शकतो. हॉस्पिटल लिनन, काही सर्जिकल ड्रेसिंग्स असो, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट असो, मेजरली मेटल इन्स्ट्रुमेंट वगैरे आहे का नाही, हे आपण या ऑटोक्लेविंगनं काय करतो, यूज करतो. हीट सेन्सिटिव्ह सोल्युशन जे आहेत, पॅरेंटल फ्लूइड वगैरे काही जे की हीटनं काय होतात, डिटेरिओरेट होतात, त्यांना आपण फिल्ट्रेशननं 0.22 मायक्रोमीटर मेम्ब्रेन फिल्टर जे आहे साईजचं, त्याच्यानं आपण काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, स्टरलाइज करू शकतो. त्यानंतर प्री पॅक डिस्पोजेबल सिरेंज आणि कॅथेटर जे आहेत, तर ते आयोनायझिंग रेडिएशन जसे की गॅमा रे, एक्स रे, कॉस्मिक रे जे आहेत, यांनी आपण काय करू शकतो, स्टरलाइज करू शकतो. मग काही लॅबोरेटरी कॅबिनेट असतील, क्लोज चेंबर असतील, यांना आपण UV रेडिएशननं काय करू शकतो, स्टरलाइज करू शकतो. मग राहिलं एंडोस्कोप, सिस्टोस्कोप, ट्युबिंग आणि इन्स्ट्रुमेंट जे आहेत, तर यांना विद्यार्थ्यांनो केमिकल एजंट कोणतं, ग्लुटराहाल्डिहाइड या 2% ग्लुटराहाल्डिहाइड जे की हाय लेवल डिसइन्फेक्टंट आहे. काय आहे, हाय लेवल डिसइन्फेक्टंट, त्यानं काय करतात, स्टरलाइज करतात. आता कॅटेगरी ऑफ डिसइन्फेक्टंट आपण काय करणार आहे, बघणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे तर फक्त काहीच प्रश्न आहेत आपल्या बुकमध्ये आणि टेस्ट सिरीजमध्ये असे खूप प्रश्न दिलेले. मी फक्त इथं 10च प्रश्न डिस्कस केलेले आहेत, कारण की टाईम खूप जास्त लागतो आपल्याला डिस्कस करण्यासाठी. मी जनरली शॉर्टमध्ये प्रश्न आणि उत्तर असं सांगत नाही, मला ते आवडतच नाही, आलं लक्षात. पण असे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील किंवा वाचायचे असतील तर तुम्ही बुक काय करू शकता, घेऊ शकता, ज्यावर आज 60% डिस्काउंट आहे विद्यार्थी मित्रांनो, टीचर्स डे निमित्त टेस्ट सिरीजवर आणि बुकवर विद्यार्थी मित्रांनो 50% डिस्काउंट आहे. आजच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ते घेऊ शकता. बघा आता इथे विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ हाय लेवल डिसइन्फेक्टंट. बघा हाय लेवल डिसइन्फेक्टंट असं असतं की जे जनरली व्हिगेटेटिव्ह फॉर्म ऑफ बॅक्टेरियाला सुद्धा किल करू शकतं आणि स्पोअर फॉर्म जे आहेत बॅक्टेरियाचा त्याला सुद्धा किल करू शकतं. तर खालीलपैकी कोणतं हाय लेवल डिसइन्फेक्टंटचं एक्झाम्पल नाही ते आपल्याला ओळखायचं. आता नाही म्हणजेच कोणतं आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. बघा ग्लुटराहाल्डिहाइड जे आहे हे हाय लेवल डिसइन्फेक्टंटचं काय आहे, एक्झाम्पल आहे. ओके त्याच्यानंतर पॅरा ॲसिटिक ॲसिड हे सुद्धा काय आहे, हाय लेवल डिसइन्फेक्टंटचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड हे सुद्धा हाय लेवल डिसइन्फेक्टंटचं काय आहे, एक्झाम्पल आहे. मग याच्यामध्ये ग्लुटराहाल्डिहाइड एक्झाम्पल आहे म्हणून ते आपलं उत्तर राहणार नाही, हे उत्तर राहणार नाही, हे सुद्धा उत्तर राहणार नाही. अल्कोहोल हे जे आहे हे इंटरमिडिएट लेवल डिसइन्फेक्टंट आहे, नॉट अ हाय लेवल डिसइन्फेक्टंट. ओके आता एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. बघा अल्कोहोल आर इंटरमिडिएट लेवल डिसइन्फेक्टंट, हाय लेवल डिसइन्फेक्टंट इन्क्लूड ग्लुटराहाल्डिहाइड, H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड, त्यानंतर पॅरासिटिक ॲसिड आणि क्लोरीन डायऑक्साईड हे काय तर हाय लेवल डिसइन्फेक्टंट आहेत, क्लोरीन कंपाऊंड वगैरे आहे का. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे कॅटेगरी ऑफ डिसइन्फेक्टंट असते ते 3 प्रकारे असते, हाय लेवल, इंटरमिडिएट लेवल आणि लो लेवल. तर हाय लेवलमध्ये विद्यार्थी मित्रांनो जेराज स्पोअर फॉर्म जे आहेत ॲज वेल ॲज जे व्हिगेटेटिव्ह फॉर्म असतात ते काय केले जातात, डिस्ट्रॉय केल्या जातात, म्हणून त्यांना हाय लेवल डिसइन्फेक्टंट म्हणतो आपण. जे की आपल्या शरीरामध्ये काही जे स्कोप आपण टाकतो, इन्स्ट्रुमेंट वगैरे एंडोस्कोप झालं, काही सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, त्यांना डिसइन्फेक्ट करण्यासाठी जनरली हे हाय लेवल डिसइन्फेक्टंट काय केले जातात, यूज केल्या जातात. त्यांचे एक्झाम्पल जर बघितले तर ट्रीटमेंट विथ द मॉइस्ट हीट, बघा मॉइस्ट हीट हे सुद्धा हाय लेवल डिसइन्फेक्शनचं काय आहे, एक्झाम्पल आहे. कारण की मॉइस्ट हीट सुद्धा विद्यार्थ्यांना पेनिट्रेशन पॉवर जास्त आल्यामुळं बॅक्टेरिया त्याच्या व्हिगेटेटिव्ह फॉर्म आणि स्पोअर फॉर्मला सुद्धा काय करू शकतं, किल करू शकतं, म्हणून त्याला आपण हाय लेवल डिसइन्फेक्टंट म्हणतो. मॉइस्ट हीट आहे का नाही, ट्रीटमेंट विथ मॉइस्ट हीट. ओके आणि दुसरं एक्झाम्पल काय आहे, द यूज ऑफ लिक्विड सच एज ग्लुटराहाल्डिहाइड, हायड्रोजन पेरॉक्साईड, पॅरा ॲसिटिक ॲसिड, क्लोरीन डायऑक्साईड आणि अदर क्लोरीन कंपाऊंड जे आहेत हे चारही विद्यार्थी मित्रांनो हाय लेवल डिसइन्फेक्टंट आहे. याच्यावरचा प्रश्न पेपरमध्ये ऑलरेडी विचारलेला सुद्धा आहे आणि विचारू सुद्धा शकतात. ओके इंटरमिडिएट लेवल डिसइन्फेक्टंट कोणकोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा इंटरमिडिएट लेवल डिसइन्फेक्टंटमध्ये काय काय येतं, बघा अल्कोहोल्स येतात, आयडो4 कंपाऊंड येतात, आयोडीन कंपाऊंड आणि फिनॉलिक कंपाऊंड सुद्धा याच्यामध्ये येतात. आणि लो लेवल डिसइन्फेक्टंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो जनरली कॉट्स येतात आहे का नाही, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजिकल इंडिकेटरवर. आता बघा आपण स्टरलायझेशन करतो, पण ते स्टरलायझेशन चांगलं झालं का नाही हे कसं ओळखायचं, तर एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे त्या स्टरलायझिंग युनिटमध्ये ठेवायचा मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि तो जर मायक्रो ऑर्गॅनिझम त्या मेथडनं किल झाला तर आपलं स्टरलायझेशन इफेक्टिव्ह झाला असं आपण ओळखू शकतो. तर कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम कोणत्या स्टरलायझेशनसाठी ॲज अ बायोलॉजिकल इंडिकेटर आहे ते आपल्याला जर विचारलं तर ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. जसं की आता मॉइस्ट हीट स्टरलायझेशन आहे, तर मॉइस्ट हीट म्हणजे काय यूज करतो आपण, स्टीम यूज करतो आहे की नाही. मॉइस्ट हीट म्हणजे स्टीम, आणि स्टीम फॉर स्टिरिओथर्मोफिलस, काय स्टिरिओथर्मोफिलस
फिलस एवढं ध्यानात ठेवायचं आहे. म्हणजेच काय तर बॅसिलस स्टिरिओथर्मोफिलस इज द बायोलॉजिकल इंडिकेटर फॉर स्टीम स्टरलायझेशन किंवा मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. आलं लक्षात. मग यस फॉर स्टीम आणि यस फॉर स्टिरिओथर्मोफिलस. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला मॉइस्ट हीटचं विचारलं म्हणजेच उत्तर कोणतं राहील आपलं ऑप्शन नंबर बी. ओके. आता बॅसिलस सबटिलिस वार नायजर हे जे आहे हे जनरली कशासाठी यूज करतात विद्यार्थी मित्रांनो तर हे यूज करतात इथिलीन ऑक्साईडसाठी. कशासाठी इथिलीन ऑक्साईडसाठी. त्यानंतर जे बॅसिलस प्युमिलस आहे तर हे रेडिएशन स्टरलायझेशनचा बायोलॉजिकल इंडिकेटर. कशाचा रेडिएशन स्टरिलायझेशन रेडिएशन स्टरलायझेशन. मग ड्राय हीटचं जरी बायोलॉजिकल इंडिकेटर विचारलं तर ते काय आहे बॅसिलस सबटिलिस आहे की नाही. जेवढे तुम्हाला ध्यानात हे 4 इंडिकेटर खूप महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकतात. मॉइस्ट हीटसाठी बॅसिलस स्टिरिओथर्मोफिलस, त्यानंतर रेडिएशनसाठी बॅसिलस प्युमिलस, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथिलीन ऑक्साईडसाठी बॅसिलस सबटिलिस वार नायजर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. आणि ड्राय हीटसाठी सुद्धा बॅसिलस सबटिलस एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मॅक्झिमम जे प्रश्न आहेत ते आपण बघितले. आता हे काहीच प्रश्न फक्त मी इथं डिस्कस केलेले आहेत. पण तुम्हाला जर अजून मोर इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायचे असतील तर आपली टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. आणि बुकसुद्धा आपला आहे तर बुकसुद्धा तुम्ही परचेस करू शकता. टेस्ट सिरीजवर विद्यार्थी मित्रांनो आज 60% ऑफ आहे आणि बुकवर विद्यार्थी मित्रांनो 15% ऑफ आहे. आलं लक्षात. जय हिंद, जय महाराष्ट्र.